रामराम मंडळी, आज आपण डोंगरामध्ये आलो आहे. तर तुम्हाला हे बघा, आमच्या डोंगरातील बांधाऱ्याला तुम्हाला या बांधाऱ्यातील किती पाणी आलेलं आहे पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो. पूर्ण तुम्हाला या डोंगरातील बांधाऱ्याचे पाणी व्हिडिओमध्ये पूर्ण बघा. बघा पाणी भरलेलं आहे असं बांधारा वाटल्यानंतर अर्धा बांधारा भरलेला आहे. खाली जातं पूर्ण बांधारा भरल्यानंतर इथून पाणी वरफळचं पाणी इथून सांड पडते. तर एवढं पाणी बाकी आहे सांड काढण्यासाठी. बघू शकता ते बघा चौकोन डोंगर आहे, निसर्गरम्य वातावरण आहे. होऊ शकते कसं काय निसर्गरम्य वातावरण डोंगरातील हे बघा, पाहू शकते. बघा अजून सांड पडायला अर्धा बांधारा बरंचसं पाणी बाकी, अर्धा बांधारा भरल्यावर सांड पडत मध्ये पाहू शकता तुम्ही. चौकोन डोंगर आहे, पुन्हा पण डोंगर आहे. हे बघा चौकोन डोंगर आहे. एवढं पाणी आलेलं आहे. हे बघा पाहू शकतो ना, अजून हा बांधारा अर्धा भरलेला आहे. तर अजून सांड पडायला अजून अर्धा रिकामा आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकतो. मीपणा सोड रे माणूस हो जरा, रिकाम्या हाताने आलास. अर्धा भरलेला आहे हा बांधारा. रिकाम्या हाताने पाणी किती आलं त्या डोंगरा भाग आहे आमच्या. माणूस हो बघत असेल तर चॅनलला सबस्क्राईब. रिकाम्या हाताने आलास, रिकाम्या हातानेच जाशील. पैशा
रिकाम्या हातानेच जाशील. राम राम मंडळी, मी आज आलो आहे तर आपल्या निसर्गरम्य वातावरण तुम्हाला दाखवत आहे. आज आपला बंधारा अर्धा भरलेला आहे. आज बंधारा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. तर निसर्गरम्य वातावरण चौकून डोंगर आहे, व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही. तर कुणी पडताना वडाचं झाड आहे. तर हे वडाचं झाड कमीत कमी 40 वर्ष झालेले या झाडाला. आम्ही लहान होतो, 40 वर्ष झालेले एवढ्या झाडाला अफाट तिचं बुड आहे, पाहू शकता तुम्ही. हे बघा व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही. तर रिकाम्या हातानेच जाशील. हे बघा इकडं डाग्या डोंगराचं, त्या डाग्या डोंगराचं मंदिर आहे. इथं खंडरायाचं मंदिर आहे. गाडा डोंगरावर डाग्या डोंगर असे म्हणतात त्याला. जुनी प्राचीन काळातील हे मंदिर आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही. हे बघा निसर्गरम्य वातावरण हे पाहू शकता तुम्ही. हे बघा मला zoom करून दाखवतोय. हे बघा इथं डाग्या डोंगराचं मंदिर आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही. हे बघा त्या बंधाऱ्याला एवढं पाणी आलेलं आहे. तर पाहू शकता तुम्ही. येते सोबत वागणूक राहते जगाच्या मुखात. नात जपल तर नाव राहत. निसर्गरम्य वातावरण तर माणूस जागत. तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक आणि शेअर करा. मित्रांसोबत निसर्गरम्य वातावरण तुम्हाला. हे बघा इकडे डोंगरी चौकून डोंगरी आपली क्षेत्र इथं खाली आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकता. सोयाबीन उतरलेली. श्रीमंती खरी माणूस पडत आहे. थोड माणूस हो, थोड माणूस पेरण्या आमच्याकडं आवडलेलं आहे. तुमच्याकडं पेरण्या कुठपर्यंत झाल्या का नाही, पाऊस कसा काय आहे, व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा मित्रांनो. कुठून कुठून व्हिडिओ बघत असा तर व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा. हे बघा हा बंधारा आपल्या हद्दीमध्ये आहे, आपल्या क्षेत्रामध्ये आहे. तर व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही. हे बघा इकडं समोर हे वडाचं झाड आहे. हे बघा पाहू शकता तुम्ही निसर्गरम्य वातावरण. हे बघा मी पणा सोड रे माणूस हो पाणी आलेलं आहे. रिकाम्या हाताने आलास. रिकाम्या हातानेच जाशील. मी पणा सोड रे माणूस हो जरा. रिकाम्या हाताने आलास. रिकाम्या हातानेच जाशील. या बांधरावर 10 कुरकुल्याची झाडं उतरलेली. बघा पाहू शकता तुम्ही. जायला रस्ता पण लॉक केलेला आहे. व्हिडिओ पाहू शकता. तर वडाचं झाड पण मित्रांनो बरंच मोठं झालेलं आहे. हे आम्ही लहानपणी असताना लावलेलं आहे. तर कमीत कमी या झाडाचं वय
कमीत कमी वाऱ्यावर उडे 41 वर्ष या झाडाचं वय झालेले. तुम्ही पाहू शकता 40 वर्ष या झाडाचं वय झालेले. व्हिडिओमध्ये पाहू शकता माणूस हो जरा 40 वर्षाचा बोट झालेला हा मित्रांनो. रिकाम्या व्हिडिओमध्ये पाहू शकता हाताने हे बघा बुंदाट्याचा पाहू शकता. रिकाम्या हातानेच जाशील 40 वर्षाचा बोट झालेला आहे हा. व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही. हे बघा हे बघा आता बघा पाहू शकता तुम्ही. हे बघा आपल्या बाजारात दुसऱ्याच सुख पाणी आलेलं आहे. बघून व्हिडिओमध्ये पाहू शकता. जळतोस का रे कुणी पडताना उगा बघा, पान कोंबड्या हसतोस बघू का शकता रे हे काळीज किती जड करशील द्वेषाच्या ओझ्याने आयुष्य संपवशील मीपणा सोड रे माणूस हो म्हणजे जवळ आपला हा बंधारा रिकाम्या हाताने अर्धा बंधारा भरलेला आहे. अजून त्याची सांड पडलेली नाहीये. हातानेच जा अर्धा बंधारा भरलेला आहे. याला या बंधाऱ्याला वडदाराचा बंधारा असे म्हणतात. तर पाहू शकता तुम्ही. हे बघा पूर्ण निसर्गरम्य वातावरण बाग आहे. पुन्हा डोंगर आहे. जो जगून तो पण डोंगर आहे मित्रांनो. त्याचाच पाहू शकते. सुगंध मागे हे बघा ही पुन्हा पण डोंगर आहे. वरतील्या बाजूला पण डोंगर आहे. व्हिडिओमध्ये पाहू शकते. हे बघा जो तो पण डोंगर आहे. हे बघा वडाच्या झाडाचं तुम्हाला दिसत असेल. या बाजूला पण डोंगर आहे. बघा निसर्गरम्य वातावरण बाग तुम्ही पाहू शकता. कर्म एकटे येते सोबत वागणूक राहते जगाच्या मुखात नात जपल तर नाव राहत मीपणा सुटला की माणूस पण जागत तुम्ही व्हिडिओ वर नवीन असाल तर आपल्या नवना डॉक्टर ब्लॉग चॅनलवर तर चॅनलला बेल आयकन घंटी दाबून चॅनलला सबस्क्राईब करणे लाईक आणि शेअर तुमच्या मित्रांसोबत करा. तर धन्यवाद. हे बघा पाहू शकता तुम्ही. तुमच्याकडे पाणी किती आलेलं आहे मित्रांनो कमेंट करून सांगा. व्हिडिओ कुठून बघत असाल तर व्हिडिओमध्ये कमेंट करी चला. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब कर चला मित्रांनो. व्हिडिओ बनवण्यासाठी व एडिटिंग करण्यासाठी भरपूर मेहनत करावी लागते. तर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केल्यानंतर मला पण